मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गणबोटे कुटुंबियांसोबत संवाद। गणबोटेंच्या घरी जाऊन सांत्वन करत जाणून घेतली घटनेची माहिती। महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर। अल्पकालीन व्हिसा असलेले 55 पाकिस्तानी महाराष्ट्रात। ठाण्यात सर्वाधिक 19 तर नागपुरात 18 पाकिस्तानी नागरिक। सिंधू आमची लाईफलाईन, भारताच्या हल्ल्याचे आम्ही पण उत्तर देणार। सिंधू जल करारावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफांचं वक्तव्य। सिंधू घाटीत एकतर पाणी वाहणार किंवा त्यांचं रक्त, पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टोंचं चिथावणीखोर वक्तव्य। पहलगाम हल्ल्यात टीआरएफ संघटनेचा सहभाग नाही। पहलगाम हल्ल्यातून टीआरएफ संघटनेनं हात घेतला मागे। अकाउंट हॅक झाल्याने जबाबदारी स्वीकारल्याची पोस्ट केल्याचं नमूद। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची चर्चा। एकत्र येण्यासाठी शिवसैनिक तयार आहेत म्हणत सोशल मीडियावर पोस्ट। मनसे काय उत्तर देणार याची उत्सुकता। भिवंडीत स्वागत कंपाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला भीषण आग। आगीच्या भडक्यामुळे शेजारील इमारतींमधील लोकांनाही हलवलं। गोदामाचा काही भागही कोसळला। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्णवेळ संचालकपदी निवड। पुढील 5 वर्षांसाठी अनंत अंबानी यांची नियुक्ती।